आता मंचरमध्ये झालंय नवीन बँगलोर कॅफे आणि तिथल्या डिशेसमध्ये अजिबात अजिनोमोटो यूज करत नाही. तर हे गाईज मी प्रजिता बरोबर तर मंचरमध्ये एक शूट होतं ते संपवलं, भूक लागली म्हणून डायरेक्ट आले बँगलोर कॅफेला. श्रद्धीला आधीच कॉल केलता, मग ती पण आली. पंजाबी डिशेस आणि साऊथ इंडियन डिशेसचा मेनू इथे खूप चांगला वाटला, म्हटलं चला ऑर्डर करूयात. तर काय काय ऑर्डर केलं, हा मस्त प्युअर घी मधला ओपन घी पोळी मसाला डोसा, प्युअर घी वापरून तंदूरसारखा बनवलेला पनीर पहाडी टिक्का, ही अशी धुवेवाली सब्जी आणि चायनीजमध्ये व्हेज शेजवान नूडल्स. अजून होतं टोप डोसा, व्हेज फ्राईड राईस, रोटी, मेदू वडा विथ घी सांबर. हे सगळं टेबलवर आल्यावर वाव किती छान दिसतंय. मला फूड्सची टेस्ट मॅटर करतेच, पण गार्निशिंग पण सर्वात जास्त मॅटर करतं. तर गार्निशिंगच्या बाबतीत 10 on 10 होतं. आता टेस्ट केली, टेस्ट सर्वच डिशेसची एक नंबर होती. श्रद्धीला आवडली का? हो आवडली. आणि तिला अजून एक गोष्ट आवडली, ती म्हणजे कोणत्या डिशेसमध्ये अजिनोमोटो यूज करत नाहीत. अब आई मॉकटेल्स की बारी. मॉकटेल बनवण्यासाठी तिथे एक वेगळा स्पेस आहे. मग मॉकटेल्स आपल्या जवळचा विषय एकदम. मग ब्लू लगून आणि ग्रीन कूलर घेतली आणि त्यानंतर रोजा फालुदा व वॉटरमेलन ज्यूस पिऊन पेटू फुल केला. हे रेस्टॉरंट आपल्या मंचरमध्ये नवीन आहे. या रेस्टॉरंटची आवडलेली गोष्ट म्हणजे लाईव्ह किचन आहे. आपण कुठेही बसलो तरी किचन दिसतं. पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज या सर्व डिशेस बनवण्यासाठी तिथे वेगवेगळे स्पेशल शेफ्स आहेत आणि त्यामुळे टेस्ट जाम भारी लागते. तर कधी येतं या बँगलोर कॅफेला, तर हे बँगलोर कॅफे आहे आपल्या मंचरमध्ये, पुणे नाशिक हायवे, एकलहरे बायपास, कळंबमध्ये. डू विजिट आणि आता लाईक अँड फॉलो करून जा.